विसरलेली पहिल्या याला चलो आता मला एक्सप्लेन करू द्या, कोणीच बोलायचं नाही जरा वेळ. ओके, 3 पोझिशन आहेत. 3 पोझिशन मधले फर्स्ट पोझिशन पासून कधीही जायचं नाही मोठ्या क्वेश्चनला. ज्या वेळेला 2 किंवा त्यापेक्षा जास्त पोझिशन दिल्यात तेव्हा लास्ट पासून फर्स्ट पोझिशनला जायचं. ओके, सो लास्ट पोझिशन कोणती सांगितली आपल्याला? 10th लेटर फ्रॉम द लास्ट पहिलं. मग 10th लेटर फ्रॉम द लास्ट काय मिळाला? पी भेटला. ओके, मग ह्या पी पासून 7th लेटर ऑन द लेफ्ट. पीच्या लेफ्टला 7th लेटर कोणतं आहे? पीच्या लेफ्टला 7th लेटर. ओके, 1 2 3 4 5 6 7 आय भेटला. सेकंड कंडिशन फुलफिल. अँड देन मूव्ह टू द लास्ट थर्ड लेटर ऑन द राईट. मग आयच्या राईटला थर्ड लेटर कोणतं आहे? जे के एल. ओके, आपण शेवटून पुढे जायचंय, शेवटून पुढे. ओके, आता आय होप एव्हरीवन अंडरस्टूड. येस, ओके. फक्त कन्सेप्ट काय लक्षात ठेवायचं, जेव्हा अशी जास्त पोझिशन्स दिल्या जातात तेव्हा मोस्टली आपण पाठीमागून पुढे सोल्युशन करत करत येतो. सुरुवातीपासून कधीच करू नका. जेव्हा छोटा असतो किंवा एकच साइड दिलेली असते त्यावेळेला सुरुवातीपासून जाऊ शकता, बट मोस्ट ऑफ द टाइम शेवटून जावं लागतं जास्त गोष्टी असतील तर, जास्त पोझिशन्स. ओके, चलो लेट स्टार्ट. क्वेश्चन नंबर 3. ओके, लिहून घ्या प्रत्येक जण व्यवस्थित, म्हणजे अशा टाइपचे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये आले तर तुम्हाला सोडवता आले पाहिजे. हो मॅम, कोणाचा तरी मेसेज आला, आय डोंट अंडरस्टँड क्वेश्चन नंबर 3. नाही, आता व्हिडिओ बघून घ्या. शौर्य लोखरेन तो शौर्य पुढे 1907. पळतो, त्यापेक्षाही पुढे पळतो तो. इट्स ओके. चलो क्वेश्चन नंबर 3. फ्रॉम द ऑप्शन्स बिलो, खाली त्यांनी ऑप्शन्स दिले. सिलेक्ट द पेअर ऑफ लेटर्स ऍट इक्वल डिस्टन्स फ्रॉम द लेटर्स जे अँड यू इन द लेटर सिरीज अबव. ओके, from the options below select the pair of letters at equal distance from the letter J and U in the letter series above. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, 1 मिनिट. राईट डाऊन दॅट क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन पण लिहून काढा. चलो write down that question. I am not writing, you all write that question. J आणि U. मॅम पूर्ण क्वेश्चन लिहायचंय? पूर्ण क्वेश्चन. येस, राईट डाऊन ऑल द क्वेश्चन. राईट डाऊन ऑल क्वेश्चन. एबीसीडी काऊन लिहायची? 2 मिनिटं बोलू नको, फक्त 2 मिनिटं. जे आणि यू पासून इक्वल डिस्टन्सला कुठले लेटर आहेत? एल आणि एम. एल आणि एम इक्वल डिस्टन्सला आहेत का जे पासून? ओके, क्वेश्चन लिहिला. क्वेश्चन लिहिला की लेटर सिरीज लिहून घ्या. आर यू क्वेश्चन लिहिलं बाबू? तिथेच तर मार खाता तुम्ही, क्वेश्चन लिहित नाही. काही काही महत्वाचे क्वेश्चन असतात ते लिहावेच लागतात. डन एव्हरीवन? श्रेया इज absent today. Done ma'am, question and series. Okay. Done ma'am. First option is LM. Second option is M and N. Third option is PQ. And fourth option is OP. ठीक आहे, आता हे जे काही लेटर्स दिलेत ना ते जे आणि यू पासून इक्वल डिस्टन्सला पाहिजेत. जे आणि यू पासून इक्वल डिस्टन्सला. तर आता बघा, आपला एल आणि एम कुठे आहे? एल जे पासून सेकंडला आहे आणि एम यू पासून कितव्या पोझिशनला आहे? 1 2 3 4 5 6 7 8. यू पासून 8 पोझिशनला आहे आणि जे पासून सेकंड पोझिशनला आहे. मग इक्वल डिस्टन्सला आहेत का ते?
नो, दे आर नॉट ॲट इक्वल डिस्टन्स. म्हणजे जे पासून पण इक्वल डिस्टन्स पाहिजे आणि यू पासून पण इक्वल डिस्टन्स पाहिजे. आता सेकंड ऑप्शन आपण चेक करूया. एम आणि एन. एम कितव्या पोझिशनला आहे? 1 2 3 थर्ड पोझिशनला आहे. आणि एन कितव्या पोझिशनला आहे? 1 2 3 4 5 6 7 पोझिशनला आहे. इज इट इक्वल डिस्टन्स? नो. लेट्स चेक अनदर पी क्यू. पी कितव्या पोझिशनला? 1 2 3 4 5 6 पोझिशन आहे. आणि त्याच्यानंतर क्यू ची पोझिशन काय आहे? 1 2 3 4 पोझिशन. नॉट इक्वल डिस्टन्स. आता बघा लास्ट ऑप्शन आहे कसं आन्सर येतं. ओ आणि पी 1 2 3 4. जे पासून ओ 1 2 3 4 फिफ्थ पोझिशनला आहे. म्हणजे त्यांच्यामधला गॅप किती आहे? 5 आहे. ओके. 1 2 3 4 5 म्हणजे मधला 4 जो आहे तो त्यांचा गॅप आहे. ओके. आता इथला पुढचा बघा. इकडून यू पासून किती डिस्टन्स आहे पी चं? 1 2 3 4 5. इकडे पण 5 चं डिस्टन्स आहे. आणि गॅप कितीचा आहे? 4 चा आहे. मग इक्वल डिस्टन्स वर तुम्हाला कोण मिळालं? ओ आणि पी. क्वेश्चन असा आहे ज्यांना समजलं, हा, ज्यांना लक्षात नाही आलं त्यांच्यासाठी परत सांगते. क्वेश्चन मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तुम्हाला, जसं की लेटर जे आणि यू आहे त्यांच्यामध्ये जे, मी समजून सांगते, पूर्ण होऊ दे राजवीर माझं, मी समजून सांगतेय. जे आणि यू ही एक लेटर सिरीज दिलेली आहे. त्यामध्ये इक्वल डिस्टन्स वर कुठले अल्फाबेट्स आहेत जे आणि यू पासून? जे आणि यू पासून इक्वल डिस्टन्स वर कुठले कुठले अल्फाबेट्स आहेत? ओके. सो फर्स्ट अल्फाबेट आपण चेक केलं एल आणि एम. एल आपल्याला सेकंड पोझिशनला सापडला आणि एम आपल्याला 8 पोझिशनला. मग हे इक्वल डिस्टन्स झालं का एल आणि यू, जे आणि यू पासून? नो. ओके. देन वी चेक एम अँड एन. इट्स थर्ड अँड सेवन्थ पोझिशन, नॉट इक्वल डिस्टन्स. Then third P and Q, it's sixth and fourth. Okay, not equal distance. But when we check the last option O and P, we got the equal distance from J आणि U. Okay, first लेटरला J पासून चेक करायचे तुम्हाला आणि सेकंड लेटरला U पासून चेक करायचे. जेव्हा तुम्हाला इक्वल डिस्टन्स लेटर्स भेटणार ते तुमचा आन्सर असणार. ओके. चलो, डाऊट आहे राजवीर काही आता? डाऊट नाही तर लिहायचं का ते LMMNPQOP? सगळं सगळं हे बोर्डवरचं सगळं लिहायचं. आणि ते 2 ते पण लिहिले का तुम्ही ते खालचं ते? येस, हे डिस्टन्स लिहिलेत. लिहायचं. ग्लास डन. फोर्थ Done, क्वेश्चन. ma'am. ओके. चलो, आता फोर्थ क्वेश्चन एकदा रीड करा. चलो एव्हरीवन स्टार्ट रीडिंग. डन मॅम रीडिंग. बरं, समजलं का मग? थोडं समजलं, जास्त नाही. थोडं समजलं. बरं ठीक आहे. मी पुढचं बाकीचं सांगते. हा, तुम्हाला विचारायला मला खूप आवडेल, बट पोर्शन थोडासा जास्त आहे त्यामुळे मी थोडंसं मीच स्वतःहून करते. आता पेपरच्या वेळेस मी तुम्हाला विचारेल पूर्ण. ओके. सो द क्वेश्चन इज, what letters from the options have as many letters between them as between K and R? ओके. K आणि R मध्ये जेवढे लेटर्स आहेत तेवढेच लेटर खालच्यापैकी कुठल्या ऑप्शन्स मध्ये आहेत? ओके. तर सगळ्यात आधी तुम्हाला काय चेक करावं लागतं? के आणि आर मध्ये किती लेटर्स आहेत? ओके. चेक द लेटर्स बिटवीन के अँड आर. ओके. के अँड आर. एम एल एम एन ओ पी क्यू अँड आर. किती लेटर्स आहेत याच्यात? 1 2 3 4 5 6 लेटर्स आहेत. ओके. तर आता खाली दिलेले जे ऑप्शन्स आहेत ना, येस 6 आहेत. ओके. सो खाली दिलेले जे काही ऑप्शन्स आहेत त्यामधले बिटवीन जे लेटर्स आहेत ते चेक करा आणि ज्याचं काउंटिंग 6 येईल, ज्याच्या बिटवीन द लेटर्सचं काउंटिंग 6 येईल ते तुमचा आन्सर असणार. चलो बी क्विक एव्हरीवन. चलो स्टार्ट. आय एम नॉट रायटिंग, आय एम जस्ट रायटिंग द सिरीज. फर्स्ट इज FM. मॅम तुम्ही काय येस शौर्य. काय वाटतंय?
1 सेकंड. काय म्हणतोस विहान? मला QW वाटते. वाटते नाही बाबू, लिहून बघायचं. लिहून बघायचं. चलो जल्दी. कसं करू? कसं करू? आता एफ पासून एम पर्यंत सगळे लेटर्स लिहायचे, जसं की के आणि आर पर्यंत लिहिले मी. हा, चला लिहून काढा. मध्ये 6 लेटर आले पाहिजे का? येस. मॅम ज्यांच्यामध्ये आणि एम लिहायचेत का ऑप्शन्स ते? सगळे सगळे लिहा, सगळे लिहा. ओके, हरी अप. ओके, फर्स्ट आणि सेकंडच लिहा, त्याच्यातलंच उत्तर आहे. पटकन सापडा. चला, आपण पूर्ण वेळ नको घालूया. पहिल्याच याच्यात आन्सर मिळालंय. पहिल्याच याच्यात आन्सर आलंय. ओके, इथे 6 लेटर्स मिळाले आपल्याला ऑलरेडी. ओके, जर तुम्हाला चेक करायचं असेल तर पुढचे तुम्ही चेक करा. याच्या बिटवीन लेटर 6 मिळाले, जे की के आणि आर च्या बिटवीन मिळाले होते. सेकंड ऑप्शन काय? जी अँड एम. GHIJKLM. किती लेटर्स आहेत यांच्यामध्ये? 1 2 3 4 5. मॅम हा, सो दिस इज नॉट. इथं जेवढे लेटर्स आहेत इन बिटवीन FM. येस, FM. FM इज द करेक्ट आन्सर. प्रशिक. मॅम ते लिहू शकतो का? सेकंड. हा. Then ma'am. बरोबर काय आणि चुकीचं काय कळेल तुम्हाला. म्हणजे आपले FM म्हणजे F पासून ते M पर्यंतची ऑर्डर लिहायची. ऑर्डर लिहायची आणि के आणि आर मध्ये जेवढ्या लेटर्सचा गॅप आहे तेवढाच लेटर खालीलपैकी कुठल्या ऑप्शन मध्ये आहे ते आपल्याला काढायचं होतं. नाव सी द क्वेश्चन नंबर 5. तिथं मांडी घालून बसा दोघ जण, मला असं वाटतंय त्यापेक्षा किती सोपं पडणार तुम्हाला. बसा मांडी घालून. ओय ओय, खालचं रफ करू. ओके, क्वेश्चन नंबर 5. फर्स्ट अँड 6th लेटर फ्रॉम. तुम्ही क्वेश्चन वाचून घ्या. चला, क्वेश्चन वाचून घ्या. Select the word from the options rhyming with the word form with the first and 6th letter. From the left, first आणि 6th letter कुठून आहे? Left side ने. Okay? And 12th letter from the right. Okay? रुहान, बाबू कळतंय? ओके, आता क्वेश्चन मध्ये ना आपल्याला एक रायमिंग वर्ड शोधायचा आहे. अटेन्शन एवरीवन. चलो देखो इधर. राजवीर, कुठे बघतोयस? मॅम टेक्स्टबुक मध्ये मॅम. ओके ओके, उभी आहे का तुझी टेक्स्टबुक? बरं ठीक आहे, चलो. येस रुहान. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय? सेम साऊंड वाले. सेम म्हणजे असं थोडस ज्यांचं शेवटचा साऊंड आहे ना तो सेम निघतो. शेवटचा साऊंड. फॅन, बॅन. फॅन, बॅन, कॅन. येस. Man, band, can, sand, man. शौर्य, तू बोलण्याच्या आधीच माईक म्यूट का करतो? पूर्ण होऊ देत जा बोलणं. पुश पुश. YTN. YTN. ओके, मला सांगा आता, मला क्वेश्चन समजून सांगून द्या. 1 मिनिट हा फक्त. रायमिंग वर्ड शोधायचा आहे. कशाचा? तुम्हाला आधी एक वर्ड फॉर्म करायचा आहे. कशापासून वर्ड फॉर्म करायचा आहे? फर्स्ट अँड 6th लेटर फ्रॉम द लेफ्ट. चलो, हाऊ टू राईट फर्स्ट अँड 6th and 6th from. मॅम मला फन वाटतंय. फन तुमचं आलंय का आन्सर? रन वाटतंय मॅम तसं मला. मॅम माझा लँड आलाय. लँड
मला सांगा फर्स्ट आणि सिक्स लेटर फ्रॉम द लेफ्ट कुठलं आहे? चलो जल्दी. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय 1 सेकंड ना. F. 12th लेटर फ्रॉम राईट. 12th फ्रॉम राईट. सगळ्यांनी सांगितले, सगळ्यांचे चुकलेत हा. 12th फ्रॉम राईट. तुम्ही लिहून करत नाहीत ना, तिथे चुकतं तुमचं. फर्स्ट अँड सिक्स फ्रॉम लेफ्ट कुठलं लेटर आहे? Q. फर्स्ट इज ए अँड सिक्स्थ इज एफ. मॅम मी F बोललो. बरं ठीक आहे. आणि 12th फ्रॉम राईट कुठला आहे? एन. ओके, मग कुठला झाला वर्ड? कुठला तयार झाला? FAN. मग FAN चा रायमिंग वर्ड काय निघाला त्याच्यामध्ये बघा आणि सांगा मला ऑप्शन्स मध्ये. Ran. Option Man. मॅन. मॅन. ओके, Man. ऑप्शन नंबर 3 मॅन. इझी होतं ना? क्वेश्चन रिडिंग करत जा प्रॉपरली. क्वेश्चन रिडिंग करत जा. ओके, 6th क्वेश्चन खूप इझी आहे. 12th फ्रॉम द लास्ट. 12th फ्रॉम द लास्ट. 1 मिनिट, लेट मी रीड. Done, ma'am. ओके, आता चला त्यांनी काय सांगितलंय? 5th लेटर ऑन द राईट ऑफ द 12th लेटर फ्रॉम द लास्ट. आता याच्यामध्ये 2 पोझिशन दिल्यात, तर तुम्ही आधी पहिली शोधणार का दुसरी शोधणार? सांगा बरं पटकन. दुसरी शोधणार. करेक्ट. चलो आधी दुसरी शोधायची आणि दुसऱ्यावरून पहिली पोझिशन शोधायची. हरी अप, क्विक. तू क्वेश्चन नाहीये ना तुमच्याकडे? असं ठेव ना, तुम्ही बघा. चलो मला Ma'am, सांगा. I don't understand little bit. Little bit not understood. How? You have to try ना. मला सांग 12th लेटर फ्रॉम द लास्ट कोणता आहे? 12th लेटर फ्रॉम द लास्ट कुठला आहे? 12th letter from the last का? Is an. Is an. ओके. Zen. N. ओके, मग आपण सांगितलं आपण शेवटून पुढे येतो ना. 12th लेटर फ्रॉम द लास्ट इज एन. answer होतं. त्याच्या अलीकडे काय सांगितलं आता त्यांनी? 5th लेटर ऑन द राईट. मग ह्याच्या राईट साइडला 5th लेटर कोणतं आहे? मग याच्या पुढे 5 लेटर्स लिहून घ्या. OPQRS. एनच्या राईटला 5th लेटर कोणता मिळाला? एस. एस. आधी आपण काय शोधली? सेकंड वाली कंडिशन शोधली आणि सेकंड वाली कंडिशनच्या पोझिशन वरून फर्स्ट वाली कंडिशन मिळते, जे की आपला आन्सर असतं. सो ऑप्शन कोणता येणार मग करेक्ट आपला? एस. कुठला ऑप्शन? Correct. S. ऑप्शन नंबर 3 एस इज द करेक्ट आन्सर. Yes, S is the correct. ओके. Or S. What is the correct? Which letters from the group below have Done, ma'am. बरं बाबा, लिहून घ्या. पुढचा क्वेश्चन आहे ना, लिहून घ्या. काल एक असं क्वेश्चन झालेला आपल्याला, जो आता 7th क्वेश्चन आहे ना, काल त्या टाइपचा एक क्वेश्चन झालेला. आय एम रिपीटिंग दॅट क्वेश्चन अगेन. मॅम क्वेश्चन लिहायचंय. हा 7th वाला क्वेश्चन लिहायचंय. राईट डाऊन द 7th क्वेश्चन. Ma'am. Ma'am. मॅम मला कळालं नाही. कोणता? 6th वाला. 6th वाला. मला सांग 12th लेटर फ्रॉम द लास्ट कोणता आहे? 12th लेटर फ्रॉम द लास्ट. N. एन. मग त्याच्या राईट साइडला 5th लेटर कोणता आहे बघ? राईट साइडला. त्याला सोडून द्यायचं, एन ला सोडायचं आणि त्याच्या S. हा एस. करेक्ट.
मग जेव्हा पण असे क्वेश्चन सोडवतो ना आणि एकापेक्षा जास्त पोझिशन्स दिलेल्या असतात तेव्हा सेकंड वाली किंवा थर्ड वाली जी पण लास्टला पोझिशन दिलेली असते, ओके, जे लास्टला शोधायला सांगितलेलं असतं ते फर्स्टला शोधायचं. ओके, असं स्टेप बाय स्टेप पाठवून पुढे यायचं अल्फाबेट सर्च करताना जेव्हा एकापेक्षा जास्त दिलेले असतात त्यावेळेला. ओके, आता तुझ्याकडनंच विचारून घेतलंय. आता समजले तुला येस. प्रश्न? येस. ओके, नाउ राईट द क्वेश्चन नंबर 7. हा, आता कुणीच 7th क्वेश्चन होईपर्यंत कुणीच बोलायचं नाही. डन बिन काही नाही बोलायचं. ज्यांनी डन बोललं ना त्याला पनिशमेंट देणार. ओके, मध्ये बोलायचं नाही अजिबात. What is the letter from the groups below have 1/3 times as many letters between them as between J and T in the letter series above? J आणि T च्या मधल्या लेटर्स मध्ये मधला 1/3 काढायचा आहे आपल्याला. J आणि T च्या लेटर्स मध्ये जेवढे लेटर्स येतात त्याचा 1/3 काढायचा आहे. काल आपण काढलेला काय करत होतो? टोटल लेटर्स इंटू 1/, आता इथे 1/3 काढायला सांगितलेला. टोटल इंटू लेटर्स इंटू 1/3 करायचं इथे. हा, टोटल लेटर्स इंटू 1/3. मल्टिप्लाय. आधी त्याच्या सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचंय? जे आणि टी च्या मध्ये किती लेटर्स येतात ते बघायचे. ओके, आणि त्याचा 1/3 काढायचा. चला काढूया आपण. जे अँड टी. KLMNOP QRS आणि टी याच्या बिटवीन किती लेटर्स आले? येस, 1/3 म्हणजे मी काढणार आहे. हा, काल तू उशिरा आलेला ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 टोटल लेटर्स किती आले? 9. टोटल लेटर्स इक्वल्स टू 9. मग याचा 1/3 कसा काढायचा? जस्ट आपण काय केलं होतं? टोटल नंबर्स इंटू 1/3 या पद्धतीने काल केलं होतं, पण तिथे नंबर्स चेंज असणार. कालच्या ह्याच्यामध्ये 6 काहीतरी होता. आता इथे टोटल लेटर्स इंटू 1/3. आता 9चा एक पार्ट म्हणजे किती? म्हणजे पिझ्झाचे तुमच्या 9 तुकडे केलेत. ओके, 9 तुकडे केलेत, पण 9 मधला पण 1 पार्ट म्हणजे किती? ओके, सो 3 ह्याचा 3 Nine. पीसेस. येस, 3 Nine. पीसेसचा 1 पार्ट पडणार. ओके, नाही रे बाबू, मी बोललेली ना माझं पूर्ण होईपर्यंत बोलायचं नाही. मग काय होतं माहितीये का? माझ्या बोलण्यापेक्षा तुमचं बोलणं मुलांच्या डोक्यात जातं. जरा वेळ बोलू नका. मी नेहमी नाही म्हणत, महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे बोलतीये. बोलू नका कोणीच. सो 9चा 1/3 किती? तर काय करायचं असतं यावेळेला? 3 नी तुम्हाला 9 ला डिवाइड करावं लागतं. सो 3 3 जा 9. सो 3 इंटू 1 करा आता. 3 इंटू 1 कटिंग झाली. आता 3 इंटू 1 केलं की 3. ओके, सो जर आपण हे तिघांमध्ये वाटले तर प्रत्येकाला किती किती पीसेस येणार? 9 पीसेसचा पिझ्झा आहे. 1 तिघांना वाटायचा आहे. ओके, सो एकाला किती पीस येणार? 3 पीस येणार एकाला. याच्यावरून कळतं. तसंच केलेलं आहे इथे. टोटल लेटर्स आहेत 9. मग त्याचा 1/3 किती? 1/3 किती? तर 3 पीस म्हणजे 3 लेटर्स म्हणजे 1/3 आला. ओके, मग खालीलपैकी कुठल्या लेटर्स मध्ये 1/3 चा गॅप आहे तो शोधायचा आहे ऑप्शन मध्ये. चलो, लेट्स फाइंड इट आउट. चलो, खाली दिलेल्या लेटर्स मध्ये 3 लेटर्सचा गॅप कुठे आहे तो शोधायचा आहे. पटकन शोधा आणि मला सांगा. काय ग? ऑप्शन्स मध्ये दिलेल्या लेटर्स मध्ये 3 लेटर्सचा गॅप कशामध्ये आहे? फर्स्ट ऑप्शन इज पी टी, सेकंड ऑप्शन इज यू एक्स, थर्ड ऑप्शन इज एल ओ अँड फोर्थ ऑप्शन इज आय एल. कशामध्ये आहे 3 लेटर्सचा गॅप? कोणीतरी उत्तर दिलं होतं आता. लेट मी चेक. येस येस, पहिलं पीटी. पीटी करेक्ट आन्सर. PT. येस, पी मी सांगितलं. QRST 3 लेटर्सचा गॅप आहे याच्यामध्ये. ओके,
सेम गॅप ॲज बिटवीन 1/3 ऑफ J and T. येस करेक्ट विहान. चल मॅम मी बी तशीच सिरीज लिहिली आणि मगच काउंट केलं, मग माझा आन्सर आला. येस तसंच करायचं अनन्या. ओके तसंच करायचं, लिहूच करायचं. चलो नेक्स्ट क्वेश्चन लिहून झाल्यानंतर आता हा एक क्वेश्चन लिहून घ्या 8. त्याच्यानंतरचे क्वेश्चन नाही लिहायला सांगणार जास्त. 8 क्वेश्चन लिहा फक्त. आणि थोडा सुटसुटीत लिहा. मी जसे ब्रॅकेट्स करणार आहे ना नंतर त्याला स्प्लिट करणार आहे क्वेश्चनला, त्या पद्धतीने तुम्हाला पण पेन्सिलनी स्प्लिट करायचंय. ओके या क्वेश्चन मध्ये रीडिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे. रीडिंग करता आला पाहिजे क्वेश्चन तुम्हाला, कारण क्वेश्चन खूप मोठा असतो, बघितलं कीच मुलं कन्फ्युज होतात. सो स्प्लिट केलं ना, जसं आपण वर्डला स्प्लिट करत राहतो त्या पद्धतीने क्वेश्चनला आपण स्प्लिट करूया. राईट डाऊन द क्वेश्चन नंबर 8. मॅम पेज नंबर किती सुरू आहे? हा कंटिन्यू आहेत माझी मुलं, तू सुटत राहतो सारखा. कुठलं एकदा तू? बरं ठीक आहे, बोलू नकोस. पाच पाचच्या ग्रुप झेड दोन नाही घेत तो 5च्या ग्रुप नाही येत. 5-5च्या ग्रुप मध्ये येत नाही, सो काउंटिंगला कॅल्क्युलेशनला हार्ड जातं, त्यामुळे झेडला त्यांनी काय टाकलं बाहेर हाकलून दिला. इथलं Shreya, okay. Tell me the middle letter in this series. Middle letter. या. अरे बापरे. चलो Shreya. येस मॅम. Middle letter from this series. मॅम सगळं का? पण देते का? And chalo. M. Correct answer. Middle letter is the M. M. Middle letter. Okay. आणि त्याच्यानंतर MMM. Harshit, please explain the question. Harshit, कुठे तू? M आणि U. M आणि U च्या मधले तुम्हाला काय करायचे, सगळ्यात आधी लेटर्स बघायचे आहेत, किती आहेत. लेटर बिटवीन M अँड U किती आहे? लेटर बिटवीन जी सिरीज आहे त्या सिरीज मधला मिडल लेटर अँड U मधले जे लेटर्स आहेत त्या डिफरन्सेस मध्ये लेटर्स कशा कशामध्ये सापडतात ते आपल्याला सांगायचं ऑप्शन्स मधून. ओके सो M आणि U मध्ये किती लेटर्स मिळाले आपल्याला? येस 7 letters. We got 7 letters between M and U. बरोबर का नाही? चलो आता ते ऑप्शन मध्ये तुम्हाला चूज करायचंय की कुठल्या ह्याच्यामध्ये 7 लेटर्स आहेत. चलो बी क्विक. आय एम रायटिंग हिअर ऑप्शन. ओके. फर्स्ट F. M पासून घ्यायचे हा.
फर्स्ट आहे एफ, सेकंड कुठलं लेटर F आणि पुढचं काय B. लेटर आहे त्याच्यात? ते आपण करायचं. सांगते मी कसं करायचं असं ते. पुढचं ई. मॅम ठीक आहे. 9th वाला क्वेश्चन घ्यायचा आहे. अरे राणी, हात झाला नाही अजून, हात झाला नाही क्वेश्चन. ओके, आता या सिरीज मध्ये आपल्याला काय करायचंय, एम आणि यू च्या मध्ये जेवढे लेटर्स आहेत तेवढेच लेटर एफ पासून एम पर्यंत, व्ही पासून एम पर्यंत आणि ई पासून एम पर्यंत 7 लेटर्सचा गॅप आपल्याला कशामध्ये सापडतो, कशात सापडतो? ई ई ई करेक्ट. ओके, सो राईट डाऊन दॅट सिरीज फर्स्ट. राईट डाऊन दॅट सिरीज फर्स्ट. ओके, सो एफ जी एम एम. येस, तुम्ही नाही लिहिला. नाही लिहिला. मी काय केलंय, थोडक्यात क्वेश्चन सांगते. सगळे ऑप्शन्सची सिरीज लिहिण्याची गरज नाही, तेवढ्यात मला आन्सर भेटून जाणार आहे. ओके, एफ जी एच आय जे के एल एम. ओके, याच्यामध्ये किती लेटर्स आहेत चेक करा. आता व्ही ना, व्ही पुढे येतो, व्ही पुढे येतो, सो एम पासून सिरीज व्ही पर्यंत कंटिन्यू करा. एम एन ओ पी क्यू आर एस टी यू अँड व्ही. किती लेटर्स येतात बघा. ई एफ जी एच आय जे के एल एम. 7. येस, इथे 7 आले. ओके, मग सेम कंडिशन फुलफिल झाली. मिडल लेटर आणि यू मधल्या जो गॅप आहे तो गॅप खाली कुठल्या लेटर्सच्या कॉम्बिनेशन मध्ये मिळाला. सो ई आणि एम च्या गॅप मध्ये आपल्याला तो ऑप्शन मिळालेला आहे आन्सर. सो अवर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 3, ई. ओके, बरोबर. Done, ma'am. yes, done. Okay, okay, now solve the question number 9 quick. तुम्ही सोडवा चला. मॅम मला हा क्वेश्चन कळाला नाहीये. मी एकदा रीड करते हा रुहान. बाकीच्यांनी 9th वाला क्वेश्चन कंटिन्यू करा. चला, 8th वाला क्वेश्चन काय सांगतो, विच लेटर फ्रॉम द ऑप्शन्स हॅज as many letters between it. Okay, between क्वेश्चन नंबर 9 लिहायचा आहे. 9. प्लीज रेज द हँड, प्लीज रेज द हँड. मी म्यूट करू तुम्हाला सगळ्यांना, म्यूट करू, मग मला ज्याला वाटेल त्यालाच अनम्यूट करेल मी, चालेल का? मग मला डन म्हणायचं नाही कुणीही, मध्येच बोलायचं नाही कुणीही. सेकंड रूल, डन म्हणायचं नाही, मध्येच बोलायचं. जेव्हा मला वाटेल की तुम्हाला डन विचारायचंय का, त्यावेळेला तुम्ही जस्ट शो युअर हँड्स. स्वतःहून डन म्हणण्याची गरज नाही, कारण माझा क्लास संपलेला आहे का नाही. मी कंटिन्यू तुम्हाला काही ना काहीतरी सांगत असते, तर तुमचं डन 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 असेल ना, सो माझा आवाज ना जात नाही पूर्ण तुमच्यापर्यंत. सो इथनं पुढे ज्याचं डन आलं त्याला मी क्लासमध्ये एकही क्वेश्चन विचारणार नाही त्या दिवशीसाठी. वॉर्निंग हा. जो डन म्हटला आणि ज्याने मध्ये बोलला त्याला एकही प्रश्न विचारणार नाही. ज्या वेळेला मी कोरस आन्सर विचारते त्यावेळेला बिंदास बोला तुम्ही. आता मी रुहानला कन्सेप्ट समजून सांगत होते, मध्येच कुणीही बोलायचं नव्हतं. किती वेळा सांगायचं तुम्हाला? अशाने आपला वेळ जातो आणि कन्सेप्ट क्लिअर होत नाही, मध्ये मध्ये डिस्टर्ब होतो. तर शौर्य, तुला सांगते आणि तू लागला कामाला, तुला सांगतेय, मध्ये मध्ये नको बोलत जाऊ बाळा. थोडस हात वरती करण्याची शिस्त लाव. 8th क्वेश्चन मध्ये त्यांनी सांगितलंय, विच लेटर फ्रॉम द लेटर सिरीज फ्रॉम द ऑप्शन्स हॅज मेनी लेटर्स बिटवीन इट अँड द मिडल लेटर ऑफ द लेटर सिरीज ऍज बिटवीन द मिडल लेटर अँड यू. म्हणजे मिडल लेटर कुठलं असतं आपलं, हे 25 लेटर्स मध्ये एम हे मिडल लेटर आहे. मिडल लेटर आणि यू च्या मध्ये जेवढे लेटर्स आहेत तेवढे लेटर्स खालीलपैकी कुठलं लेटर आणि मिडल लेटर मध्ये आहे. खालीलपैकी एफ आणि मिडल लेटर यांच्यामधला गॅप किती मिळाला? हा कितीचा गॅप आहे? 6चा गॅप आहे. मिडल लेटर आणि व्ही मधला गॅप कितीचा मिळाला?
1 2 3 4 5 6 7 8 चा गॅप मिळाला. बट आपल्याला 7 चा गॅप पाहिजे. बरोबर. सो द लास्ट ऑप्शन आपण थर्ड ऑप्शन चेक केलं परत. ई चा आणि एम चा गॅप काउंट केला. सो इट्स 7 लेटर्स. मग सेम गॅप भेटला जो मिडल लेटर आणि यू मध्ये भेटलेला आहे तोच सेम गॅप आपल्याला थर्ड मध्ये भेटलाय. त्याच्यामुळे आपला आन्सर काय आलेलं आहे? थर्ड आलेलं आहे. जस्ट गॅप काउंट करायचा आहे तुम्हाला इथे. ओके. सो नाव 9th क्वेश्चन तुम्ही सोडवायचा सगळ्यांनी आणि ज्याचा आन्सर आलाय त्यांनी मेसेज करायचा. कुणीही ओरली सांगायचं नाही, फक्त मेसेज. नो हर्षद. हर्षद नो. ट्राय इट अगेन. मग मला कळालं का? 9th क्वेश्चनचं आन्सर चुकलेलं आहे. परत सांग. मॅम मी 8व्याचं बोलत होतो. ओके. 9th वाले सोडवा. चला पटकन. मग मी book घेऊ. मॅम ती सिरीज लिहायची का? What is the fifth letter on the left of the 15th letter from the last in the letter series above? तुम्हाला डायरेक्टली काढता येत असेल तर डायरेक्ट करा ना. काय करायचं? हे जे तुमचं नोटबुक असतं ना त्या नोटबुक वर एक सिरीज काढून ठेवायची पटकन 25 लेटर्सची. सारखी सारखी काढत नाही बसायची. हे नोटबुकचं वरचं हेडर सेक्शन असतं ना ती तू 25 लेटर्सची सिरीज काढूनच ठेवायची जेव्हा अल्फाबेट सिरीजचे क्वेश्चन सोडवतो. प्रत्येक वेळेला नाही लिहायचं. आता माझा बोर्ड आहे, मला समजून सांगताना मी बरचसा रफ करते म्हणून मला रिपीट लिहावं लागतं ते. ओके. सॉल्व द 9th क्वेश्चन. इट्स इझी वन. आता याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले 5th लेटर शोधावं लागेल का 15th लेटर शोधावं लागेल? 15th letter. येस 15th लेटर. अशा वेळेला 15th letter. येस आता मी क्वेश्चन कसा विचारला होता? कोरस विचारला होता. बरोबर. अशा वेळेला तुम्ही बोलू शकता. ओके. सो आधी 15th लेटर शोधायचं आहे. 15th फ्रॉम द लास्ट. K. नो डोंट टॉक नाव. O. हा ओके. आन्सर मेसेज प्लीज. Oh. आन्सर मेसेज प्लीज. येस K इज द करेक्ट आन्सर. K. 15th from the last is K. 15th from the last is K. पर के ऑप्शन नाहीये. माझ्या प्रश्नाचं सोल्युशन संपलंय का? मॅम तुम्ही देताय? एक मिनिट. मी काय विचारलं होतं? आधी 15th शोधायचा का आधी 5th शोधायचा? आताशी 15th शोधलाय. 5th शोधलाय का अजून आपण? No. मग चला शोधा आता 5th. पण कुठून K. शोधायचं? त्याने 5th लेटर ऑन द लेफ्ट. 5th लेटर ऑन द F. ओके. सॉरी हा. K. 5th लेटर ऑन द लेफ्ट. आता K च्या लेफ्टला 5th लेटर कोणतं आहे ते बघायचंय तुम्हाला. येस S F. 5th लेटर. Yes. Okay. Yes, F is the correct answer. Okay. Now silent. 5th letter from the left. Ma'am. On the left. Na? On the left आहे. 1 minute please. It's F. Okay, just raise the hand. Who wants to talk? Just raise the hand. काय झालं रोहन? मॅम हे प्रश्न. लिहायचं का? मी बुक मध्ये सोडवलं तरी चालेल? मी किती वेळा सांगू आता मला सांग. मी किती वेळा सांगू? तू सांग बरं मी काय सांगितलेलं तुला आतापर्यंत. मॅम तुम्ही बोललेलं की टेक्स्ट बुक मध्ये सोडवलं तरी चालेल नाहीतर बुक मध्ये लिहिलं तरी चालेल. कोणता विषय टेक्स्ट बुक मध्ये चालेल असं सांगितलं मी? 9th वाला. नाही नाही तसं मी सांगितलं नाही. बाकीचे लिहितायत रुहान. बाकीचे लिहितायत. सोल्युशन लिहितायत. सोल्युशन मस्ट राईट ऑन नोटबुक. Notebook. कंपल्सरी. तुम्ही इंग्लिश आणि मराठी जो सब्जेक्ट आहे तो तुम्ही टेक्स्ट बुक मध्ये सोडवला तरी चालेल. ओके. बट मॅथ्स अँड इंटेलिजन्सी कंपल्सरी इन नोटबुक. ओके. जे असे शॉर्ट आणि ओके जे असे शॉर्ट कन्सेप्ट आहेत तोंडी आहेत इंटेलिजन्सी आणि मॅथ मधले तिथे मी तुम्हाला टेक्स्ट बुक सांगेल.
आता मला परत नका विचारू हं, मी सांगेल बरोबर काय ते. चलो 9th आलंय आपलं मॅम आन्सर. कन्सेप्ट कळालाय. Question number 10. Question number 10. Hurry up. Okay? 1 minute. Take a break of 3 minutes. 3 minutes only. 3 minutes. Water break. Okay? 3 मिनिटाचा ब्रेक आहे. 3 मिनिटात सगळ्यांनी वापस यायचं. कॅमेरा ऑफ करा प्रत्येक जण. 3 मिनिटाचा. स्विच ऑफ युअर कॅमेराज एव्हरीवन. मी 3 मिनिटात आलो. एकावर बघ कसं. Oh my God. Oh my God. ते किती वाजेपर्यंत असते? 9:30 पावणे 10. तुम्ही जेवून घ्या भुका लागल्या तर तुम्हाला. मला लागली. हा घेऊन टाका. जेवून घ्या तुम्ही. चिंजू. झाला ब्रेक. चला. Read the question number 10. Okay? Yes. हा बघा भागो यहाँ से. भागो. भागो जल्दी. येऊ मी तिथं. शिव. या चलो भागो. दीदीला एकटीला सोडायचं क्लासमध्ये. नाहीतर दीदीला घेऊन येणार मी माझ्या घरी, मग सोडणारच नाही तुझ्याकडे. चल जा दीदीला स्टडी करू दे. तू घेऊन बस. नोटबुक घेऊन बस तुझी. चल. तो म्हणतो मला कॅमेरा सोबत बसायचंय. फटका देऊ. टपू. चलो शिव. मला केक खाणार. आम्ही चॉकलेट केक खाणार. उठ पटकन. तू सांग. शिव दीदीला अभ्यास करू दे. शिव. चलो जल्दी. ओके चलो. रीड द क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, के लेटर्सला तुम्हाला फोकस करायचा आहे. के लेटरला तुम्हाला फोकस करायचा आहे आणि काही सिरीज बनवायच्यात के लेटरला रिलेटेड.
के लेटर त्याच्यामध्ये एकतर स्टार्टिंगला असला पाहिजे किंवा एंडिंगला असला पाहिजे. ओके, आता सुरुवातीला तुम्हाला 10th क्वेश्चन मध्ये फर्स्ट लेटर दिलेला आहे ई. फर्स्ट काय दिलेला आहे ई, सेकंड दिलेला आहे क्यू, थर्ड दिलेला आहे आर आणि फोर्थ दिलेला आहे एस. ओके, सो मी सांगतीये हा. ओके, सो फर्स्ट तुम्हाला काय केलेलं आहे त्यांनी के आणि ओ यांच्या मधलं दिलेलं आहे. आय एम रीडिंग द क्वेश्चन. सिलेक्ट द लेटर फ्रॉम द ऑप्शन्स विच हॅज ट्वाइस. ओके, ट्वाइस लेटर्स तुम्हाला फाइंड आउट करायचे. ओके, ट्वाइस म्हणजे काय, डबल. ओके, मग त्याच्यासाठी सिरीज कोणती दिली आहे, के आणि ओ ची सिरीज दिली आहे. के आणि ओ च्या मध्ये किती लेटर्स आहेत टोटल, किती आहेत, 3 लेटर्स आहेत टोटल. मग 3 चे टॉईस किती, टॉईस ऑफ 3 इज 6. Isn't it? 6 आहे, 6 आहे. ओके, मग त्यांनी सांगितलंय खाली दिलेले जे ऑप्शन मधले लेटर्स आहेत, खाली दिलेल्या ऑप्शन मध्ये जे लेटर्स आहेत, ओके, त्याची सिरीज के पर्यंत कंटिन्यू करा. त्याची सिरीज के पर्यंत कंटिन्यू करा. आणि कोणत्या सिरीज मध्ये 6 लेटर्स आलेले आहेत, कोणत्या सिरीज मध्ये 6 लेटर्स आलेले आहेत ते तुमचा आन्सर असणार तिथे. ओके, आय एम रीडिंग द क्वेश्चन अँड स्प्लिटिंग द क्वेश्चन. लिसन केअरफुली एव्हरीवन, लिसन केअरफुली. 10th क्वेश्चन. Select the letters from the options which has twice as many letters between it. ओके, त्याच्या दुप्पट लेटर्स असले पाहिजे त्याच्यात. कशामध्ये, अँड के. ओके, यामध्ये आणि के मध्ये, यामध्ये आणि के मध्ये, क्यू मध्ये आणि के मध्ये. ओके, ही सिरीज आपण बनवायची आहे के पासून ते दिलेल्या लेटर पर्यंत. ओके, आणि त्याच्यानंतर सांगितलंय बिटवीन के अँड ओ ऑफ द अल्फाबेट अबव. ओके, के आणि ओ च्या इन बिटवीन जेवढे लेटर्स आहेत त्याच्या ट्वाइस लेटर्स खाली दिलेल्या कुठल्या सिरीज मध्ये तुम्हाला मिळतात ते सांगितलंय. ओके, सो हर्षद म्यूट. चला, आता याच्यामध्ये 6 लेटर्स कशा कशात आहेत सांगा मला. याच्यामध्ये हाय कशामध्ये, आर आर मध्ये आहे का, थांब मला चेक करू द्या. येस, आर मध्ये 6 लेटर्स आहेत. ओके, पण मेन कन्सेप्ट काय आहे, त्याच्यामध्ये ट्वाइस लिहिलेलं आहे. अंडरलाईन करा टेक्स्टबुक मध्ये, ट्वाइस, TWICE, ट्वाइस म्हणजे त्याच्या डबल करायचे तुम्हाला. ओके, आता 1 मिनिट. आता जो हार्ड वाला असेल ना तोच देणार आहे, बाकीचे थोड्याफार फरकाने सेमच आहेत. आणि उलट इथनं पुढचे अक्षर जे आहेत ना क्वेश्चन्स ते खूप इझी आहेत. ओके, 10th झालं ना, आता डायरेक्ट 18th घ्या. 18th. ओके, त्याच्या पुढचे, त्याच्या मागचे आणि त्याच्या पुढचे तुम्हाला सोडवायचे. सिंपल क्वेश्चन्स आहेत, सिंपल क्वेश्चन्स आहेत. 10 च्या पुढे 25 पर्यंत सगळे तुम्हाला सोडवायचे एक्सेप्ट 18. 18th क्वेश्चन मी इथे आता विचारते तुमच्या समोर. ओके, चलो टेक द क्वेश्चन नंबर 18. सोडायचे नाही. जेव्हा जिथे सुरू करणार तिथे हेडिंग द्यायची, सुरू करायचं. पेजेस नाही सोडायचे, कारण असं फिक्स नसतं की कोणाला किती पेजेस लागतील, त्यामुळे पेजेस सोडायचे नाही. टेक द क्वेश्चन नंबर 18. 11 to 17 and 19 to 25 आम्हाला करायचेत का? येस, तुम्हाला करायचे आहेत आणि मला माहिती आहे तुम्हाला जमणार ते. इझी क्वेश्चन्स आहेत, इझी आहेत खूप. म्हणजे मी जे दिलेत ना त्याही पेक्षा खूप इझी आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला दिलेत ते. ओके, टेक द क्वेश्चन नंबर 18. येस मॅम 11 to किती पर्यंत, 17 पर्यंत होमवर्क आहे का? 11 to 25 सगळं होमवर्क आहे आता, एक्सेप्ट 18. फक्त 18 वाला देणार आहे आता मी तुम्हाला. ओके ओके, चलो स्टार्ट. पेजेस लागतील. पेजेस किती लागतील?
तसं पेजेस सोडू नकोस, पेजेस सोडू नको, क्वेश्चन नंबर टाक आणि कंटिन्यू कर. ओके, डोंट लिव्ह द पेजेस. म्यूट म्यूट. मॅम क्वेश्चन Yes. लिहायचा आहे. नाही नाही, गरज नाही. No need. Please mute. Immediately mute your mic. Okay. See the question. What is the seventh letter on the right of the middle letter of the alphabet above? आता मिडल लेटर कोणता आहे आपल्याला माहितीये, पाठ झालं पाहिजे. M is the middle letter. मिडल लेटर कोणता आहे? M. ओके. सो त्याच्या सेवन्थ लेटर ऑन द राईट. मग मिडलच्या राईट साइडला सेवन्थ लेटर कोणतं आहे ते तुमचं उत्तर आहे. कोणतं आहे सांगा? कोणतं आहे सांगा? टी. येस. म्यूट म्यूट. कोणाकोणाचे ऑन आहेत? चला म्यूट करा पटकन. हा, द आन्सर इज टी. ओके. मिडल लेटर शोधायला सांगितलं. आता मिडल लेटर म्हटलं की पटकन आलं पाहिजे तुम्हाला एम. पूर्ण सिरीज मधलं मिडल लेटर कुठलं आहे? एम. मग त्याच्या राईट साइडला सेवन्थ लेटर कोणतं आहे? सो ते काय आलं उत्तर आपलं? टी. नो, हा, मिडल इज द एम. विहान, मिडल पासून राईट साइडला सेवन्थ लेटर कोणतं आहे? येस, पण एम पासून राईट साइडला सेवन्थ कोणतं आहे ते सांगा रुहान आणि विहान. येस, करेक्ट आन्सर. येस येस, टी. Don't say the answer. Send me message. I am reading the messages. Okay. So the answer is T. Okay. चलो. 1 second ना आता. Only just 1 minute. I am Ma'am. sitting here. Yes, Rohan. हा वाला क्वेश्चन नंबर 18 आहे ना? Yes, question number 18. It's question number 18. मॅम तुम्ही 8 क्वेश्चन नंबर टाकलाय. 18 आहे बेटा. तो थोडासा उमटला नाहीये. हे बघ इथे 1 आहे. थोडस मार्कर मध्ये हे झालं मॅम असेल. हर्षदने काहीतरी टाकलंय. आय एम कन्फ्युज. हर्षद, मिडल लेटर कोणतं आहे बेटा? अल्फाबेट सिरीज मधलं मिडल लेटर कोणतं आहे? एम. एम, करेक्ट. मग एम च्या राईट साइडला सेवन्थ लेटर कोणतं आहे? एम च्या राईट साइडला सेवन्थ लेटर कोणतं आहे? पटकन सांग हर्षद. येस, झालं. कन्फ्युजन क्लिअर झालं. हा, चला. आता ना एक क्लासिफिकेशन म्हणून एक टॉपिक आहे. तुमचं टेक्स्टबुक ओपन असू द्या. थेरोटिकल पार्ट आहे आणि एक फिगरचा पार्ट आहे. दोन्ही सेक्शन आज आपण कव्हर करणार आहेत. ओके. थेरोटिकल जो पार्ट आहे ना त्यामध्ये रीडिंग आहे. ओके. मी जे सॅम्पल क्वेश्चन्स आहेत तेवढे तुम्हाला जस्ट एक फॉर्मॅट समजून सांगणार आहे. ओके. त्या पद्धतीने काही क्वेश्चन्स असतात. तर तुमच्यासाठी रीडिंग साठी एक टास्क असणार आहे आज. काय असणार आहे? रीडिंग साठी एक टास्क असणार आहे आणि त्यानंतर एक फिगर्सवर डिपेंड एक टॉपिक आहे. तो पण आज आपण स्टार्ट करणार आहेत कारण तो खूप इझी असतो. मुलं ऍज अ फन म्हणून ते खूप इझिली सॉल्व्ह करतात. ओके. पण त्यामध्ये ऑब्झर्वेशन खूप लागतं. सो फर्स्टली आपण व्होकॅब्युलरी क्लासिफिकेशन, पेज नंबर 149. ओपन एव्हरीवन. पेज नंबर 149. येस, एव्हरीवन ओपन. ओके. आता इथे काय केलेलं असतं, वेगळे वेगळे तुम्हाला काय काय दिलेलं असतं. इंग्लिश ग्रामरचे काही कन्सेप्ट येतात. त्यानंतर सिनोनम्स असतात, अँटोनम्स असतात, वर्ड्स कंटेनिंग सिमिलर प्रॉपर्टीज. एखादा वर्ड असतो. शौर्य, वर्ड आपण मॅम इंटेलिजन्स मध्ये सगळं असतं का? मॅथ्स, इंग्लिश? सगळं सगळं. बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ता म्हणजे सर्वांगीण गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या असतात. त्यामुळेच आपण काय केलेलं होतं, आधी मॅथ्स मध्ये जे ट्रायंग्युलर नंबर, प्राईम नंबर वगैरे सगळं घेतलं होतं. कारण त्याचा यूज इकडे नंबर सिरीज मध्ये झाला आपल्याला. लास्ट प्रिव्हियस जे 2 लेक्चर झाले होते आपले.
त्याच्यामध्ये त्याचा यूज झालाय. आणि पुढचा अजून एक चॅप्टर आहे नंबर सिरीजचा वेगळा, त्यामध्ये परत आहेत प्राईम नंबर, ट्विन प्राईम नंबर, सगळं आहे. ओके, चला आता मध्ये बोलू नका, लेट मी फिनिश दॅट टॉपिक. हा, ओके, डोंट से एनिथिंग. काही असेल तर मेसेज टाईप करा फक्त. ओके, सो काही ग्रुप्सचे वर्ड्स असतात. ओके, ते सिमिलर कॅटेगरीमध्ये असतील तर ते काय असतं, ते त्याचा फॉर्मॅट असतो. आणि एक असा वर्ड त्याच्यामध्ये ऍड केलेला असतो की तो त्या कॅटेगरी मधला नसतो. ऑड वन आउट म्हणतो ना आपल्याला आपण त्याला, त्याच टाइप मध्ये यामध्ये काही क्लासिफिकेशन्स असतात. मग ते वेगळ्या वेगळ्या गोष्टींचे असू शकतात. मग ते कुठले कुठले असतात, काही हिस्टोरिकल असतात, काही ग्रॅमॅटिकल, काही सिनोनॉम्स, अँटोनॉम्स. ओके, पेज नंबर 149. 149. ओके, मराठी रिलेटेड पण असतात. मराठी रिलेटेड म्हणजे काय, आपले जे मंथ आहेत ना, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. ओके, त्याशी रिलेटेड पण काही कन्सेप्ट असतात. जसा जसा क्वेश्चन येईल तसे आपण क्वेश्चन्स त्याच्यामध्ये ऍड करूया नंतर. ओके, डोंट वरी अबाउट दॅट. त्यानंतर एन्व्हायरमेंटल स्टडी असते, हिस्टॉरिकल स्टडी असते, त्याच्यानंतर रिव्हर्स असतात, कधी माउंटेन्स असतात, वेगळे वेगळे खूप कंटेंट्स असतात. सो याच्यासाठी लॉजिकल पार्ट कमी, रिडिंगचा पार्ट जास्त आहे. ओके, सो जेवढं तुम्ही रिडिंग जास्त कराल, मी असं म्हणत नाही की तुम्हाला की तुम्ही पूर्ण पुस्तक पाठ करा, बट तुम्हाला काय करायला पाहिजे, रिडिंग करायचं. रिडिंग केलं, एक तुम्ही स्वतः रिडिंग करायची, मम्मीला पप्पाला नाही रिडिंग करायला लावायची, त्यांनी वाचतील आणि तुम्ही ऐकणार असं नाही. तुम्ही स्वतः डोळ्याखालनं त्या लाईन्स जाऊ द्या, तुम्हाला कळेल की एखाद्या शब्दासाठी दुसरे पर्यायी शब्द कोणते आहेत. बरोबर ना. सो लेट सी द फर्स्ट एक्झाम्पल. फॉर्मॅट काय आहे चला बघा. फर्स्ट एक्झाम्पल. ओके, चलो फर्स्ट एक्झाम्पल. इन्स्ट्रक्शन काय दिलेली आहे त्यासाठी, आयडेंटिफाय द ऑड टर्म इन द ग्रुप फॉर क्वेश्चन 1 to 12. 1 to 12 मध्ये ऑड टर्म आपल्याला फाइंड आउट करायची. प्रशिक काय चालू आहे, काय चालू आहे. चलो, फेस वेगळे वेगळे बनवू नकोस. ओके, चलो. फर्स्ट आहे त्याच्यामध्ये पोटॅटो, रॅडिश, कॅरट अँड स्वीट पोटॅटो. ओके, काय काय ऑप्शन्स आहेत, पोटॅटो, रॅडिश, कॅरट अँड स्वीट पोटॅटो. ओके, सो आता येस पोटॅटो, आता तिथं उत्तर दिलेलं आहे, बट यू मस्ट हॅव टू नो द रिझन बिहाइंड दॅट. ओके, आता तुम्ही जर का बघितलं, रॅडिश, कॅरट, स्वीट पोटॅटो, पोटॅटो ऑल ग्रोज अंडर द ग्राउंड. सगळे काय होतात, अंडरग्राउंडच ग्रो होतात. सो हाऊ यू कॅन फाइंड आउट द सोल्युशन. मग आता त्याच्यासाठी सोल्युशन म्हणजे काय, हे जे काय आहेत, रॅडिश आहे, कॅरोट आहे, स्वीट पोटॅटो आहे. ओके, हे ऍज अ व्हेजिटेबल किंवा डेझर्ट म्हणून यूज करतो, आणि पोटॅटोला पण आपण यूज करतो. पण सगळ्यात जास्त स्टार्च प्रोड्युसिंग जो आहे या चौकांमध्ये, स्टार्च म्हणजे ट्यूबर प्लांट आहे तो काय काय आहे, ट्यूबर. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये स्टार्च जास्त असतो. तुम्ही जर का बटाटा भिजू घातला ना, तर त्याच्या खालच्या साईडला असा पांढरा थोडासा गाळ जमा होतो, जर तुम्ही नोटीस केलं असेल कधी तर. ओके, नसेल केलं, मला तरी वाटतंय, तुम्ही अजून खूप छोटे बेबी आहे. बट पोटॅटो जो आहे ना, तो स्टार्च खूप काढतो. ओके, म्हणजे असं थोडासा असा पांढरा पांढरा व्हाईट सर भाग आहे ना, त्याचा बाहेर निघतो जर का तुम्ही त्याला पाण्यात भिजवून ठेवलं तर. पण तसं बाकीचे पदार्थ करत नाहीत. कॅरोट पण करत नाही, रॅडिश पण करत नाही, आणि स्वीट पोटॅटो पण करत नाही. सो जर हे चारही तुम्हाला एकदाच विचारले तर याच्यातलं ऑड वन आउट तुम्ही कोणता कराल, पोटॅटो. Yes, it's a tuber, means it is producing high nutrients and high starch. Okay, त्याच्यामध्ये स्टार्च खूप असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्ड्स दिलेत, इंग्लिशचे वर्ड्स दिलेत. येस, पोटॅटो, इंग्लिशचे वर्ड्स दिलेत, त्यातला थोडासा वेगळा मिनिंग कुठल्या वर्डचा आहे तो फाइंड आउट करायचा. कॉमन, एक्सेप्शनल, युनिक अँड रेअर. कॉमन, येस, सिम्पल वर्ड्स आहेत. ओके, आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काय सांगितलं, आता थर्ड वाला हा काय, कंपाऊंड वर्ड आहे, कंपाऊंड. ओके, प्रिलिमिनरी, प्री हिस्टॉरिक, प्रीपेड, प्रीपोजिशन. येस, तो झाला बेटा, तो झाला. आपण नाव तिसऱ्यावर आहे. जशी पण नाव ऑन थर्ड क्वेश्चन. मॅम Okay. प्रिपोजिशन No. Yes, first, but let me tell the reason. Okay.
First is the preliminary is the answer and the others are compound words. Other are compound words. म्हणजे तुम्ही हिस्टॉरिक म्हणता का? आपण हिस्टॉरिक शब्द यूज करतो का? करतो. त्याला No. प्री आणि हिस्टॉरिक दोन वेगळ्या वेगळ्या शब्दांना जॉईंट केलेलं आहे. तर त्याला येस राजवीर करेक्ट आहे. पण मला एक्सप्लेन करू दे, कारण यावर डिपेंड तुम्हाला काही क्वेश्चन सोडवायचे. ओके, सॅम्पल क्वेश्चन्स मी एक्सप्लेन करणार आहे, एक्सरसाइज तुम्हाला सांगणार आहे. So let me explain in detail how to find out the solution. कंपाऊंड वर्ड, आता प्रिलिमिनरी जे आहे ना तो एक कंबाईन वर्ड आहे, कंपाऊंड वर्ड नाहीये. म्हणजे दोन वेगळ्या वेगळ्या वर्ड्सला जोडून बनवलेला शब्द नाहीये प्रिलिमिनरी. ओके, बाकी प्री हिस्टॉरिक कंपाऊंड वर्ड आहे. त्याच्यानंतर प्री पेड कंपाऊंड वर्ड आहे. प्री आणि पेड दोन्ही वेगळे आहेत, त्यांना कंबाईन केलेलं आहे. त्यानंतर लास्ट आहे प्री पोझिशन. ओके, तर हा पण कंपाऊंड वर्ड आहे. तर कंपाऊंड वर्ड नसलेला शब्द कोणता आहे? सो प्रिलिमिनरी. ओके, सो द ऑप्शन नंबर 1. नाव द क्वेश्चन नंबर 4. खूप इझी आहे. अनन्या प्लीज म्यूट युअर माइक. ओके, फोर्थ क्वेश्चन इज द इझी वन. स्टमक, फूड पाईप. ओके, स्टमक म्हणजे आपलं पोट, फूड पाईप आहे आणि त्याच्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन ओके, म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये ते पोटात दाखवलेले असतात ना छोटे छोटे असे दोऱ्या दाखवलेल्या असतात बघा. येस रुहान, डन दॅट क्वेश्चन. वी डन दॅट क्वेश्चन. ओके, स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे हे सगळं काय झालं, तुमचं डायजेशन सिस्टीमशी रिलेटेड आहे. ओके, बट लंग्स इज रिलेटेड विथ डायजेशन सिस्टीम, इज इट? No. सो आवर ऑप्शन इज द लंग्स. म्हणजे अशा वेळेला तुम्हाला काही बॉडीचे पार्ट्स दिले जातात. कधी इंटरनल दिले जातात, कधी एक्सटर्नल दिल्या जातात, कधी सेन्स ऑर्गन दिले जातात, बरोबर ना? सो त्याच्यातून तुम्हाला ऑड वन आउट फाइंड आउट करायचं असतं. आता इथे कळालं आपल्याला डायजेशन सिस्टीम रिलेटेड काही कन्सेप्ट आहेत, बट लंग्स डायजेशन सिस्टीम रिलेटेड नव्हता. ओके, चला झोप कोणाकोणाला येते? शौर्य, डोळे जड झाले. शौर्य, झोप येते थोडीशी? पाणी पितोस बेटा? क्लास चालू असताना पाणी पिणं अलाउड आहे हा प्रत्येकाला. शौर्य, मला वाटलंच तरी पुढे पळालाच ना, पुढे पळालाच. चला, क्वेश्चन नंबर 5. पपेट शो, टेलिव्हिजन, कॉम्प्युटर आणि सिनेमा. ओके, आता इथे Puppet show. ओके, इथे त्यांनी दोन ऑप्शन्स करेक्ट सांगितले, बट जर आपल्याला करायचं झालं तर आपल्याला एकच ऑप्शन सांगावं लागतं. आपल्याला सांगायचं झालं तर आपल्याला एकच ऑप्शन सांगावं लागतं. सो आपण काय सांगू शकतो त्याच्यासाठी? पपेट शो. ओनली वी कॅन से वन ऑप्शन. येस, करेक्ट आन्सर. शौर्य, विहान, मेनी ऑफ द स्टुडंट गेव ऑलरेडी आन्सर. ऑप्शन कसा? फोर्थ ऑप्शन त्यांनी दिले, बट आय डोंट थिंक फोर्थ ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. त्यांच्याकडनं बाय मिस्टेक होऊ शकतात त्या गोष्टी. आणि तुम्हाला सांगायचं झालं, एक छोटासा कन्सेप्ट आहे. 8th स्टँडर्डची जी काही स्कॉलरशिप आहे त्यामध्ये काही काही क्वेश्चन्स असे असतात की त्यामध्ये दोन ऑप्शन्स करेक्ट ऑप्शन्स असतात. आपल्याला फक्त एकच ऑप्शन ऍज अ करेक्ट ऑप्शन म्हणून चूज करावं लागतं. ओके, सो बाय मिस्टेक प्रिंटिंग मध्ये झालं असेल त्यामुळे. पपेट शो आणि बाकी टेलिव्हिजन, कॉम्प्युटर आणि सिनेमा हे कशा आहेत? इलेक्ट्रॉनिक थिंग्स आहेत सगळ्या, इजंट इट? येस रुहान, why are you sending smileys? I will complain to your mama. Don't send smileys. Okay, एकदा पाठवलं इट्स ओके, यू सेंड सेकंड टाइम. चलो, क्वेश्चन नंबर 6. नो आता इथे मॅम, क्वेश्चन एकदाच पाठवलं मी, बिहारनी पाठवलंय ते. विहान एकदा पाठवलंय. विहान, डोंट सेंड स्माइली. बरं ठीक आहे, चला शिस्तीत राहा रे बाळांनो. मी ऑनलाईन सुद्धा पनिशमेंट देते, अजून बघितलीच नाहीये तुम्ही. हा, क्वेश्चन नंबर 6. 6 क्वेश्चन आहे ना, थोडस केअरफुली बघा. 6 क्वेश्चन केअरफुली. मे, जुलै, जून आणि ऑगस्ट. मे, जुलै आणि ऑगस्ट मध्ये किती डेज असतात? 31 डेज असतात. आपण यावर काउंट करतो, सगळ्यांना माहिती आहे काउंटिंग? येस, याच्यावर काउंटिंग. जे वरती असतं ते 31 डेज आणि जे मध्ये येतं तिथे 30 डेज असतात. सो जर आपण बघितलं, हर्षद, एव्हरीवन रब युअर हँड्स फास्ट.
रब युअर हँड्स फास्ट. चलो जल्दी जल्दी जल्दी. सांगतीये तोपर्यंत करायची श्रेया. चलो जल्दी जल्दी जल्दी. जेव्हा सांगेल ना तेव्हा डोळे झाकायचे आणि शांत हळू डोळ्यांवरनं हात फिरवायचा. ओके स्टॉप. क्लोज युअर आईज. क्लोज युअर आईज. आणि डोळ्यांवरून शांत हात फिरवा. डोळ्यांवरून अरे चष्म्याच्या हा फिरवायचा, दाबून नाही धरायचं. फिरवायचं, दाबून नाही धरायचं. डोळे गरम झाले. फ्रेश वाटला? ओके एकदा परत करा आणि नंतर आपण परत सुरू करूया. चला क्विक. मॅम माझे डोळे जड मॅम झाले. आता मला डोळ्याने ब्लर दिसतंय. नाही. डोळे एकतर मॅम माझे जड झाले पूर्ण. आपला रोजच एक्स्ट्रा क्लास होणार आहे. थोडस दुपारी झोपत जा. मॅम पाणी पिऊन येऊ का? टीचर झोप आली. झोप आली. जरा 2 मिनिटं. 4-5 क्वेश्चन्स आहेत. 4-5 क्वेश्चन्स आहेत. ओके क्लॅप करा. हँड्स क्लॅप करा. क्लॅप युअर हँड्स फास्ट. मॅम येस. तीच बोलली ना मम्मी क्लॅप करा. छोटं छोटं क्लॅप करायचं. खूप मोठं मोठं नाही. छोटं छोटं. म्यूट म्यूट. मॅम. हा चला चला चला. येस श्रेया. श्रेया बोल. दुपारचं झोपेचं पण मंडे पासून स्कूल चालू होणार आहे. काय होतं मग? आपला क्लास रात्री आहे. ट्युशनचा क्लास सकाळी आहे. वी विल मॅनेज. क्लास संपला की झोपी जा आणि सकाळी ट्युशनला जॉईन व्हा. डोंट वरी. हा झालं, विषय संपला. हा आणि नंतर तेव्हा अभ्यास करा. हो हा नाही. चला. 6 क्वेश्चन मध्ये काय सांगितले? मे, जुलै आणि ऑगस्ट मध्ये 30 डेज असतात आणि फक्त एकच महिना आहे जून. सॉरी, याच्यामध्ये 31 डेज असतात आणि जून असा एक महिना आहे की ज्यामध्ये 30 डेज असतात. ओके. आता 7th क्वेश्चन आहे ना, थोडासा रीडिंग पर्पज वर आहे. ओके. राजस्थान मध्ये गाणगापूर एक सिटी आहे. जस्ट 1 सिटी आहे. ओके. असं तिथलं पर्टिक्युलर अशी थिंग नाही सांगितलेली आहे. बट मध्य प्रदेश महाराष्ट्रामध्ये पटणे, त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये भीमबेटका आणि गुजरातमध्ये लंगहेज, हे सगळे जे आहेत ना हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत. हिस्टॉरिकल प्लेसेस. बट राजस्थानमध्ये गाणगापूर जस्ट 1 सिटी आहे, नॉट अ हिस्टॉरिकल प्लेस. सो फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट आन्सर इन द क्वेश्चन नंबर 7. ओके. नाउ सी द क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मला वाटतं मॅक्सिमम जणांना माहिती आहे. येस, मून. मर्क्युरी, ज्युपिटर, नेपच्यून 3 आर द प्लॅनेट्स. येस, 3 आर द प्लॅनेट्स. बट मून इज द सॅटेलाइट ऑफ द अर्थ. आपल्या अर्थचं सॅटेलाइट कोण आहे? कोण आहे प्रशिक? येस, मून. मून. येस, मून. ओके. शौर्य बोलताना ना पूर्ण बोलत जा. अर्धवट बोलून माईक म्यूट करू. बरं चला. क्वेश्चन नंबर 9. ओके. शशी, सोम, इंदू आणि सिंधू. ओके. शशी, सिंधू. कारण शशी, सोम आणि इंदू हे काय आहेत? मूनची नावं आहेत. मूनची नावं आहेत. आणि सिंधू काय आहे? एक जस्ट रिव्हर आहे. सिंधू एक जस्ट रिव्हर आहे. येस. आता मी तुम्हाला मराठी ऋतू सांगते. मराठी ऋतू सांगते. ओके. मला बोलू द्या प्लीज. लेट मी टॉक. मी क्वेश्चन सांगताना बाकीचे कन्सेप्टही सांगत आहे. सो लेट मी टॉक. 10th क्वेश्चन मध्ये हेमंत, वर्षा, कार्तिक आणि शिशिर. ओके. तर याच्यामध्ये हेमंत, वर्षा आणि शिशिर हे काय आहेत? आपले ऋतू आहेत. हे ऋतू आहेत. बट कार्तिक काय? विहान, यू गेव द आन्सर. टेल मी व्हॉट इज कार्तिक. माझ्याकडे बघ. कार्तिक काय? कार्तिक. हा मग कार्तिक सांगू. मराठी मंथ. मराठी महिना. येस, इट्स अ येस येस येस. ओके. मराठी महिना. मराठी महिन्याचे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ हे जे काही आपले मराठी मंथ आहेत त्यामध्ये कार्तिक एक मंथ आहे. आणि बाकी मराठी जे ऋतू आहेत ते ऋतू त्यांनी तिथे दिलेले आहेत. उद्या मला
जस्ट एक लक्ष करा, मराठी ऋतू, मराठी महिने, त्यांच्यामध्ये असलेले सण, हा पोर्शन आपण उद्याच्याला घेऊन टाकूया, कारण त्यावर क्वेश्चन्स 2 ते 3 कंपल्सरी असतात. त्यावर क्वेश्चन्स 2 ते 3 कंपल्सरी असतात. सो उद्याच्याला तो कव्हर करूया. मी ठेवेल लक्षात, बट इन केस मी विसरले तर मराठी महिने, मराठी ऋतू आणि मराठी सण, कोणत्या महिन्यात कुठला सण येतो तो आपल्याला उद्या बघायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अटलांटिक, अंटार्क्टिका, आर्टिक अँड देन पॅसिफिक, कुठला आहे? ऑड वन आउट. येस अंटार्क्टिका. येस. And the last one, 12th one, copper plates, manuscript, forts and coins. Yes. बरं. आता तुम्हाला काय करायचं? Manuscript. Ma'am. बाय करूया आपण. एकच सेकंद. हा थेरॉटिकल सेक्शन आहे. ओके, जेवढं होईल तेवढं ट्राय करा. उद्याच्याला डायग्रामॅटिक जो भाग आहे, फिगरचा Okay. भाग आहे, हा पण खूप इझी आहे. फक्त पहिल्या 5 मिनिटात शिकवण्यात येईल. पहिल्या 5 मिनिटात शिकवण्यात येईल. असू द्या, ते जे असेल ते उद्या, बाकीचं सगळं उद्या, डाऊट्स वगैरे उद्या. येस शौर्य, हे उद्या पहिल्या 5 ते 10 मिनिटांमध्ये फिगर्स शिकवल्या जातील. कुणीही लेट जॉईन करायचं नाही. फक्त 5च मिनिटं शिकवलं जाणार आहे हा टॉपिक. त्यामुळे वेळेवर जॉईन. बोल ना शौर्य. एक्सरसाइज 2.1 होमवर्क आहे का? येस, 2.1 अँड 1.3 मधले काही क्वेश्चन्स आहेत जे आपले राहिलेत ना, ते होमवर्कला. 11 पासून ते 25 पर्यंत. 1.3, 11 to 25. चलो, थोडीशी मेहनत घ्या जरा. मॅम येस, मला एक्सरसाइज 2.1 चं मला कळलं नाहीये. 2.1 थेरॉटिकल आहे. हवं तर मी आन्सर्स पाठवेल, तुम्हाला लर्न करावे लागणार ते. ओके, कारण थेरॉटिकल पार्ट आहे. थेरॉटिकल पार्ट इज नॉट अ लॉजिकल पार्ट. त्याचे काही आन्सर सांगितले जातील, ते आन्सर्स तुम्हाला लर्न करावे लागतात. ओके, हवं तर मी आन्सर्स पाठवेल तुम्हाला. येस, सांगेल बाळा, सगळं सांगते. उद्या घेऊया आता बाकीचं. मी आता होमवर्क देतेय फक्त. ओके, चलो. 1.3 होमवर्क and 2.1. 2.1 चे मी आन्सर्स पाठवते. आन्सर्स पाठवले की प्रॉपरली 2 to 3 टाइम्स रीडिंग करायची. 2 to 3 टाइम्स रीडिंग करायची आणि टेक्स्ट बुक मध्ये टिक करायचे आन्सर्स. ओके, 2.1 1 to 20, क्वेश्चन नंबर 1 and क्वेश्चन नंबर 2. Mute mic, please. ओके, पाठीमागे प्लीज आन्सर्स पाहू नका, कारण पाठीमागे कधी कधी एखादे आन्सर्स चुकीचे असतात. तो तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं की असंच का आणि तसंच का. आणि मला जिथं वाटतंय की हा इथे म्हणजे थेरॉटिकल पार्ट पेक्षाही काहीतरी लॉजिकल सांगण्याची गरज आहे, तो क्वेश्चन मी स्वतः सांगेल तुम्हाला उद्या. ओके, चलो, हिअर वी स्टॉप टुडे. बाय मॅम. Bye, ma'am. Bye ma'am. See you tomorrow. Bye, ma'am. येस, गुड नाईट. Good चलो. night, ma'am.